सो ही आहे ठाण्याची मसाला गल्ली। हा व्हिडिओ होणार आहे थोडासा ठसकेबाज, मसालेदार आणि झणझणीत, कारण आपण आलो आहोत ठाण्याच्या मसाला गल्लीमध्ये, जी आहे पूर्वजांपासून म्हणजेच ब्रिटिश काळापासून ही गल्ली चालत आली आहे असं इकडच्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। तर चला बघूया इथे काय काय प्राइस रेंज आहे, कोणकोणत्या टाईपचे मसाले तुम्हाला मिळणार आहेत। तर चला। सो ही आहे ठाण्याची मसाला गल्ली आणि महात्मा फुले मार्केट या पूर्ण एरियाचं नाव आहे। इथे आतमध्येच ही गल्ली आहे आणि इकडे भरपूर प्रकारचे मसाले तुम्हाला पाहायला मिळतील। हे एक पहिलं शॉप आहे। इथे तुम्ही बघू शकता की यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले ठेवलेले आहेत, खडे मसाले, आणि हे सगळे मसालेच ते लोक मिक्स करून तुम्हाला जर हवे असतील मालवणी मसाला, घाटी मसाला, त्या सगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला क्रिएट करून देतात। दादा काय रेंज असतात मसाल्यांच्या साधारण किलोवरती? 400 पासून स्टार्ट आहे, 400, 600, 400 पासून स्टार्टिंग। जसं तुम्ही घेता तसं त्याच्यावर घाटी मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला। ओके, कोणकोणत्या टाईपचे मसाले मिळतात? सगळ्या प्रकारचे भेटतात ताई। घाटी, आगरी, कोडी, कोल्हापुरी, सगळ्या प्रकारचे भेटतात। मग त्याच्यामध्ये जे आपल्याला मिक्स करून हवंय म्हणजे जे खडे मसाले आहेत ते आपण जे पाहिजे रेडी करून भेटते सगळं। ओके, सो यांच्याकडे सगळ्या प्रकारचे। तुम्ही किती वर्षापासून इथे business करता? मी 5th जनरेशन आहे इथे। 5th जनरेशन आहे म्हणजे तुमच्या आधी 4 जनरेशन? 4 जनरेशन। एक साधारण किती वर्ष झाले? मे बी 150। 150 म्हणजे जवळजवळ 150 वर्ष या मार्केटला झालेले आहेत आणि यांचे 4 ते 5 पिढ्या इथे तर काम करत आहेत। सो तुम्ही ते बघू शकता की बडी शॉप वगैरे सगळं सुद्धा अवेलेबल आहे। हे दुकान बघा खूप जुनं आहे, कारण इथे अनेक वर्षापासून मसाले विक्री केली जाते आहे आणि याच्या मागेच मच्छी मार्केटसुद्धा आहे, तेही खूप जुनं आहे। इथे एक लेन आहे जिथे सगळ्या टाईपचे मसाले मिळत आहेत। तुम्ही बघू शकता मिरच्या ठेवल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या। हाय दादा, कसे आहात? काय म्हणता, कसे आहात? बरे बरे आहात? ही काश्मीरी मिरची हो, ही बेडकी आहे, बेडकी, ही लवंगी आहे, लवंगी, ही शंकेश्वरी आहे। अच्छा, हे तुम्ही सुकवून घेता का सगळे? नाही नाही नाही, हे वाशीवरून माल येतात। वाशीवरून माल येतो। ओके, साधारण जर मला आता घाटी मसाला बनवायचा आहे तर त्याचे किती रेंजमध्ये होतील? किती किलोचं हे करायचं 1 तुम्हाला? किलोचं 1 किलोचं करायचं असणार ना आपल्याला, तर मिरची 1 किलो हवे का मसाला 1 किलो? म्हणजे पूर्ण मिक्स मिरची मसाला सर्व धरून 1 किलो? हां, तसं नाही होणार, 1 किलो मिरचीचा मसाला होतो। 1 किलो मिरचीचा मसाला। मग मिरचीचा करायचा असेल तर कितीला होईल? ते काय 1000पर्यंत होणार। 1000 पर्यंत। आणि जे त्यांचा मसाला सर्व 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 मिरची सर्व mix मसाला सर्व टाकून। ओके, म्हणजे खडे मसाले आणि मिरची टाकून सर्व सगळं? सर्व ओके, 1000 पर्यंत। आणि मालवणी मसाल्याचं? मला ते मिरचीवरती असते, मिरचीवरती डिफरन्स असतं की काय किती किलो भाव आहेत मिरचीचं असतं। मिरच्यांचे? आता तर काश्मीरी 400 रुपये किलो झाली आहे, बेडकी 320, लवंगी 280, ओके, ही पटना हे शंकेश्वरी हे पण 280, ही मीडियम तिखट आहे पांडी मिरची, ही पण 280ला जाईल। ओके, जर कोणाला फक्त मिरच्या घ्यायच्या असतील ते पण घेऊ शकता? हां हां, काय वांधा नाही। हो, ओके, आणि हळदसुद्धा आहे ना? ह्याची काय रेंज आहे सध्या आता? 260। 260 रुपये। हो, 260ला आता हळद आहे किलो ना? ओके, खडे मसालेसुद्धा मिळतील आणि सुक्या मिरच्यासुद्धा मिळतील। इथे आतमध्ये सुद्धा मार्केट आहे पूर्ण, कांदा आणि बटाट्यांचं पूर्ण मार्केट आहे। आणि ही लेन आहे, इथे मच्छी मार्केट आहे, तुम्ही बघू शकता इथे मच्छी मार्केट आहे पूर्ण आतमध्ये। तो अजून पुढे बघूया आपण यांच्याकडे काय काय आहेत। पूर्ण मसाल्यांचीच व्हरायटी आहे, तुम्ही बघू शकता इकडे HD मसाला सेंटर, ह्यांच्याकडे सुद्धा सगळ्या टाईपची व्हरायटी आहेत। मिरच्या सगळ्या आहेत, पूर्ण गल्लीमध्ये असा सुगंध सुटला आहे पूर्ण मसाल्यांचा। आणि इथे पण तुम्ही बघू शकता मीठ वगैरे सगळं आहे, कोकम सरबत, लोणची, सगळ्या टाईपचे मसाले तुम्हाला इथे मिळतील। हे बघा चिली फ्लेक्स, जे तुम्ही चिली फ्लेक्स म्हणून यूज करता ते असे पॅकेट्समध्ये मिळतील। सो इथे सगळ्या टाईपचे तुम्हाला मसाले मिळतील। 150 वर्षापासूनचे त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे मसाले तुम्हाला अवेलेबल होतील। वेगवेगळ्या टाईपचे मिरच्यासुद्धा आहे, सो तुम्ही इथे येऊन नक्की खरेदी करू शकता। अजून हे मार्केट आपण शेवटपर्यंत बघूया, इथे कोणकोणत्या टाईपचे दुकानं आहेत, कोणाकडे काय वेगळं मिळतंय का बघूया। सो इथे लसूण वगैरे सगळं आहे।
इथे बघा ॲव्हरेजचे सुद्धा म्हणजे तुम्हाला जर बनवून घ्यायचे नसतील ब्रँडचे पॅकेजिंगवाले हवे असतील त्यांच्याकडे ब्रँड पॅकेजिंगचे सुद्धा अवेलेबल आहेत मसाले. आणि इथे सुद्धा एक शॉप आहे PB मसाला मार्ट. यांच्याकडे हळदीचे पण प्रकार आहेत. हे कोणत्या टाईपची हळदी काका? सेलमची आहे, सेलमची. ही राजापुरी येतो. हां याचा कलर याच्यामध्ये 2 प्रकार येतो. हे 2 ते 20 रुपये भाव आहे. हे याच्यापेक्षा कलर एकदम छान येणार, वर्षभर टिकणार. हे 260 रुपये. ही मीडियम येणार, तो 220 रुपये. आता सध्या भाव आहे, किलोला अजून 15 रुपये वाढणार. ओके. तुमच्याकडे अजून कोणकोणत्या टाईपचे मसाले मिळतात? सर्व प्रकारचे मसाले भेटतात. सर्व प्रकारचे. तुम्हाला पारंपरिक जो आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीने तुम्हाला जो पाहिजे तो घाटी मसाला, मालवणी मसाला, साधा मसाला आणि सर्व योग्य दर. म्हणजे नुसता कमीवाले मसाले घेतले तर त्याला तो मसाले फक्त 18 येतो आणि चांगला मसाला घेतला तर त्याला 24 वस्तू येतात. आणि त्याला मिरच्याला प्रकार असतो. एका मिरच्याला 3-3 प्रकार आहे. म्हणजे तो कमीवाले घेतले तर तो मग कलर उडून जातो आणि वर्षभर ठेवला त्याचा कलर बिघडत नाही. आणि तो आपण जो घेतो तो वर्षाचा मसाला सर्व भाजून दळून सर्व तुम्हाला भेटणार. आणि किती वर्ष टिकतात मसाले? आपले कुठलेही मसाले 12 महिने असतो आणि ते 12 महिने जे असतो त्याच्या मेन मिरचीवर अवलंब असतो. म्हणजे आपण कुठलाही घेतला तर आता कमीवाला घेतला हो सांगायला पैसे नाही लागत. धनेमध्ये 4 प्रकार आहे. अच्छा, धण्यामध्ये पण 4 प्रकार. धनेमध्ये 4 प्रकार आहे, मिरच्यामध्ये 8 प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला जो पाहिजे तो मसाला तयार करून भेटणार. धण्यांमध्ये कुठले प्रकार आहे? हे धनेमध्ये इंदोरी धने आहे. इंदोरी धणे. दुसरे कमीवाले धने येतात ते 140 रुपये किलो आणि ही इंदोरी धने 200-220 पर्यंत येतात. ओके, म्हणजे हे चांगल्या क्वालिटीचे आहेत. ह्याच्यामध्ये कलर पण चांगला येतो आणि सुगंध पण चांगली येतो. अच्छा. आणि वर्षभर त्याचा खराब होत नाही. आता कमीवाले घेतले तर कमीवाले पण आहे आपल्याकडे आणि सर्व तुम्हाला भाजून दळून भेटणार. मशीन पण आहे आपल्याकडे. अच्छा, हां, आपल्या मशीन पण आहे. डंकावर करायचं तर डंकावर करून भेटणार, पण डंकावरती तुम्हाला 2 दिवस लागतो. त्याला कसं आहे, त्याला वेळ लागतो. त्याच्यामध्ये कांदे लसूण काय टाकायचे तरी टाकून भेटणार आणि सर्व होलसेल भावाने भेटणार. म्हणजे म्हणजे बाकीच्या मार्केटमध्ये ज्या कंपॅरिझन मिळते तिकडे स्वस्त मिळतात. कंपॅरिझनमध्ये काय झालेलं आहे, कुठल्याही वस्तू आता त्याच्यामध्ये 4-4 व्हेरायटी. जिऱ्यामध्ये 4 व्हेरायटी आहे. 280वाला आहे, 300वाला आहे, 320वाला आहे, 400वाला आहे. आता तुम्हाला जे कमीवाला पाहिजे तर कमीवाला भेटणार. म्हणजे त्याला काही हरकत नाही. आणि ज्यांना एकदम फ्रेश क्वालिटी पाहिजे तर त्याला पैसे लागणार आहे. बरोबर. म्हणजे खाली हो नाही सांगायचं. म्हणजे कुठलीही वस्तू असणार ते वर्षभर टिकणार तसं घ्यायचं. थोडा घ्या आणि चांगला मसाला बनवला तर ते आपल्याला वापरायला कमी वाटतो. आणि आपल्याला प्युअर महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेले मसाले टोटल. हे मार्केट 150 वर्षापासून चालू आहे असं कळतं. तर तुमची कोणती जनरेशन आहे? तुमचं वर्ष माझी 3री जनरेशन आहे. माझे वडील, मी आणि आता माझा मुलगा, अच्छा. आम्ही 3री पिढी आमची चालू आहे इथे. ओके, खूप छान आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. वेलकम. थँक्यू. आगरी मसाला ह्याच्याला 3 किलो आहे, 4 किलो आहे, अच्छा. 2.5 किलो आहे. चांगला ब्रँडचे पण ठेवलेत ॲव्हरेजचे वगैरे? ॲव्हरेजचे मसाला होलसेल भाव आहे. होलसेल भावात देतात? अच्छा. घाटी मसाले वगैरे सुद्धा आहे त्यांच्याकडे. मालवणी मसाला आहे, मालवणी मसाला पण. मालवणी मसाला, शिकेबी मसाला आहे, ओके. कोहली मसाला आहे. शिकेबी म्हणजे शिकेबी धने आहे, हळद धने बडीच असते जी मसाली. अच्छा, कशासाठी वापरतात ते? ते जो कोणाला तिखट लागत नाही त्याच्यामुळे. अच्छा, धणे आणि हळदीचा धने आणि बडीचोप असतो. बडीशॉपचा. ओके. CKB मसाला आहे, धणे आणि बडीशॉपचा. आगरी मसाला आहे, कोळी मसाला, आगरी मसाला सगळे. घाटी मसाला आहे. हे सुंठ आहे ना? सुंठ आहे. सुंठाची काय रेंज आहे? सुंदर 700 रुपये किलो चांगली. 600 रुपये किलो. चांगली ओके. किलो. चांगल्या क्वालिटीचे आहेत. कुठून माल इम्पोर्ट करता तुम्ही? हां, माल कुठून घेता? आम्ही काय कर्नाटक माल येतो. कर्नाटक. केरला, कर्नाटक, हुबली, धारवाड तिकडून माल येतो. हे किंग मसाला सेंटर आहे. मस्त. काका बिझी आहेत. कशात काका? खूप जास्त कस्टमर आहेत तुमच्याकडेच. जुने कस्टमर आहेत? जुने सर्व जुने कस्टमर. जुने कस्टमर आहे काकांकडे बघा किती टाईपचे मसाले आहेत. किचन किंग, दालचिनी पावडर, रजवाडी मसाला, सांबार मसाला, बेडकी पावडर, फिश मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, ऑल टाईप.
संडे मसाला काय आहे? संडे स्पेशल असतो. आपण मटन चिकन वगैरे बनवतो ना संडेला, त्याचा संडे मसाला स्पेशल असतो, तो संडे मसाला. त्याच्यात जरा गरम मसाले खूप असतात, त्याच्यासाठी संडे मसाला. काळा मसाला सुद्धा आहे यांच्याकडे. कोकणातले आहेत ना म्हणून संडे मसाला. खेड भरणे नाका, खेड खेड. हां, यांच्याकडे संडे मसाला पण आहे. सो तुम्हाला चिकनसाठी मसाला हवा असेल डायरेक्ट काकांकडे या, पटकन मसाला घ्यायचा, चटकन चिकन करायचं, झालं. इथे सगळे मसाले आणि सगळे ते जिरा, राई, शोप, आळशी सगळं ठेवले. राई आहे, सेलम आणि राजापुरी. ओके, वेगळ्या टाईपच्या हळदीसुद्धा आहे त्यांच्याकडे. ही लवंगी मिरची आहे, हां ही पण लवंगी आहे. ही थोडी मिडियम तिखटवाली दोन्ही आहे. काश्मीरी हां. आणि संकेश्वरी आणि बेडगी. काश्मीरी मिरची तिखट नसते ना जास्त, काश्मीरी मिरची फक्त कलरला असते, कलरसाठी. बरोबर. कलरसाठी असते काश्मीरी. आणि ही तुम्हाला संकेत इथे त्रास नाही होत नाही, मसाल्याचा? त्रास नाही. आम्हाला भरपूर वर्षापासून आम्हाला सवय झालेली. आम्ही इथं खूप पहिल्यापासून मेहनत केली. कारण एवढे मसाले आहेत ना इकडे, एवढ्या मिरच्यांचं आहे ना. सो आता मला खूप जास्त ठसकायला लागलं इकडे, पण ते इथे खूप वर्षापासून काम करते त्याच्यामुळे ना यूज टू झाले. ओके, सो इथे वजनावरती तुम्हाला करून मिळेल ना सगळं? आगरी मसाला, मालवणी मसाला, कोली मसाला, कोकणी मसाला सर्व तुम्हाला बनवून भेटतात. सगळे बनवून मिळतील. आगरी मसाला जर घ्यायचा तर 1 किलोचा काय भाव आहे? आगरी मसाला आपल्याकडे चांगला स्पेशलचा मसाला आहे ना, तो 1000चा 3.5 किलो 4 किलो आम्ही देतो. 1000ला किती? 3.5-4 किलो. 3.5 किलो? 3.5 किलो स्पेशल मसाला आगरी. म्हणजे मला असं वाटतं मार्केटच्या एंडला सर्वात स्वस्त दुकान सापडलं आहे मला. कारण जिथून मी येत होती तिथे मला थोडं जास्त रेंज कळत आता एक लास्ट स्टॉप आलं आहे. स्वस्तात मस्त म्हणून तुम्ही बघू शकता यांच्याकडे खूप सारे गिराईकसुद्धा आहेत आणि खूप वर्षापासून काका बिझनेस करत आहेत. सो त्यांनी ते खूप मेंटेन केलं आहे छान. तर तुम्ही जर फक्त मसाले घेत असाल मसाले मार्केटमधून, तर याच्या बॅक साईडला जे आता तुम्ही बघितले व्हिज्युअल्समध्ये जे मशिनरीज वगैरे आहे, जे मसाले वाटून देत आहे, सो तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पर्सनलीसुद्धा वाटून घेऊ शकता. सो या मार्केटच्या एंडलाच आहे, राईट साईडला हाही ऑप्शन तुमच्यासाठी आहे. सो माझा आवाज आता खूप जास्त ठसकायला लागला आहे. पूर्ण मार्केटमध्ये मिरच्यांचा सुगंध पण इतका अप्रतिम आहे ना, म्हणजे आता टेस्टी, ते टेस्ट फील होती आहे मला आता. एवढं छान सुगंध येतो आहे. हे एंड ऑफ द मार्केट आहे. इथे पण सगळे मशिनरीज वगैरे त्यांचे आहेत आणि दुकानं आहेत त्यांची मसाल्यांचे. सगळं त्यांनी साठवून ठेवलेले आहेत गोण्या भरून. यांचा सगळ्यांचा माल बाहेरून येतो, शेतातून येतो. सो फ्रेश मसाले तुम्हाला इथे मिळणार आहेत. सो तुम्हाला जर इथे यायचं आहे तर ठाणे वेस्टमधील महात्मा फुले मार्केटमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि महात्मा फुले मार्केटमध्येच ही मसाल्याची लेन आहे. सो नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका.